गाइस नमस्ते। अरे कहना क्या चाहते हो? आजचा ब्लॉग हा ह्याच्यासाठी असणार की हवा आहे तर जस्ट YouTube वरती 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत मला खरं। ओह माय गॉड। हे हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल। मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा आणि मी तशी पण स्टार्ट करूयात माझा मेकअप ब्लॉग। मी माझ्या फेसला म्हणजे मी फेस वॉश करून आली आहे, तुम्ही बघू शकता। आणि माझे हे जरा डार्क सर्कल्स आलेत। ओके, मला असं वाटतं पहिलं हेअरला बांधलं पाहिजे, राईट ना? वेट, मी माझे केस छान पैकी घेतले, ठीक आहे। इग्नोर माय नेल्स। मी नेल आर्टिस्ट, तुम्ही म्हणताल की नेल आर्टिस्ट असून सुद्धा हिला समजत नाही का नेल्स करायचे आहे ना, पण मला खरं सांगते, मला पर्सनली स्वतःचे नेल्स करताना खूप म्हणजे मला आवडतं खूप करायला, बट मला टाइमच नाही मिळत। काय करत असतेस तू? आपण आपल्याला लावणार आहोत हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर। तर आपण पहिलं, आणि हे थोडंच घेते मी कारण माझी पहिलेच ऑइली स्किन आहे। हे केस जरा मागं घेते ना, सो आता फॅशन राहू दे थोडा बाजूला, आणि आपण त्याला बाजूला घेऊया। एवढंच घेतलं बघा तुम्ही। आता मी हे लावणार का फेसला माझ्या? तुम्ही कोणते मॉइश्चरायझर यूज करता मला कमेंट मध्ये सांगा। आणि मी सांगू की खूप सारे प्रोडक्ट ऐकले माझ्या फेससाठी, बट मला अजूनपर्यंत असं ऍक्च्युअल माझ्या फेसला बघा, माझी स्किन कधी ड्राय असते, कधी कॉम्बिनेशन होते, कधीच मध्ये इतकी ड्राय होऊन जाते की काही विचारायलाच नको। त्यामुळे माझ्या स्किनचा खूप इश्यू आहे। तुमचं पण असंच आहे का? आणि ना कधी मॉइश्चरायझर लावलं ना फेसला थोडंसं मिक्स ऑइल घ्यायचं, छान मसाज ओके। आणि इथं फोरहेडच्या ह्याच्यात तुम्हाला ना मी हे पण करते, फेस मसाज करते। जेव्हा लाईट समोर काम करत असतो तेव्हा ती लाईट सुद्धा आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला जरा टॅन नाही करणार पण हार्म तर करू शकते, असं माझं म्हणणं आहे। तर त्यामुळे मी लावते। मला स्किनला पण लावायचं, बट मी स्किनसाठी वेगळा प्रोडक्ट यूज करते। मध्ये मला माहिती आहे 4 फिंगर लावायचं असतं, पण 4 फिंगर लावायला आता ते फिंगरवरती कधी येणार? आणि फक्त फेसला नाही लावायचं आहे आपल्याला पूर्ण लावायचं आहे। आणि ह्याचं एक आहे, हे व्हाईट कास्ट जरा सुद्धा आपल्या फेसवरती नाही सोडत। सो मी बॉडीसाठी यूज करते हे स्विस ब्युटीचं, कारण मेकअप बेस असं आहे याचं नाव। तर मी हे पाहिलं होतं व्हिडिओ, आणि छान आहे बरं का, म्हणजे ह्याच्याने आपली स्किन खूप छान हायलाईट होते आणि खूप छान प्रकारे हे आपल्या स्किनचा जो मेकअप आपण करतो ना तो बेस खरंच खूप छान आहे। म्हणजे आपण ह्याला ॲज अ, तुम्ही ते बघू शकता तिथे बघा, तुम्ही ह्याला ॲज अ मॉइश्चरायझर यूज करू शकता, पण तरी मी माझं मॉइश्चरायझर लावते, ठीक आहे। आपण हे लावूया। मी जास्त नाही आहे, ते जास्तही घेऊ शकता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली, बट माझं असं आहे की मी थोडंच घेते, खूप छोटं घेते। हेच ओके। माझा मेसेज आला आहे, मला माझी एक मेशोची ऑर्डर आहे, ती आता येईलच। मला असा मेसेज आला आहे तुमची मेसेजची ऑर्डर येते आहे। आणि मी हे यूज करते शुगरचं फाउंडेशन आहे, म्हणजे तसं असतं ना। वेट, मी आता घेऊन येते ना, तुम्ही भूत दिसत थांबा। मला हे फाउंडेशन खूप आवडतं कारण हे लावायला खूप इझी आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या शेडच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता ह्याला। सॉरी जास्त लावला। आणि ह्याच्यासोबत तुम्हाला माझा फेस इग्नोर करा मला ह्याच्या, आणि ह्याच्यासोबत तुम्हाला हे ब्रश पण मिळतो, ज्याने तुम्ही हे सगळं ब्लेंड करू शकता। तर आता आपण पटकन हे ब्लेंड करूयात आणि भेटूया। मी दरवेळेस व्हिडिओमध्ये नाही लावत, माहिती आहे तुम्हाला, मी खोटं बोलते तुमच्यासोबत की मी हे लावते, हे नाही लावत। मी प्रत्येक वेळेस माझ्या हे व्हिडिओत हे नाही लावत। मी फक्त माझी जी क्रीम आहे, मी तुम्हाला दाखवते आता, हे माझं हे ब्लेंड करून झाल्यावरती ती क्रीम लावते मी फक्त। माझं जेव्हा पण मी मेकअप करते ना, माझा हेतू हाच असतो की मी माझ्या ओरिजिनल टोनपेक्षा जास्त वेगळीच नाही दिसले पाहिजे, म्हणजे मी वाटलेच नाही पाहिजे असं नाहीये माझं। पण माझं कसं होतं, मी कुठे मेकअप करायला गेले ना ॲज अ मॉडेल, मी म्हणजे त्या लोकला माझी स्किन टोन मेकअप ऑक्सिडाइज झाला की आपण आहे तसे दिसतो, ओके। तर आता मी ह्याच्यानंतर ब्लश लावतीये, ब्लश। आणि मला ब्लश खरं सांगू, ब्लश पण स्विस ब्युटीचाच आहे। तुम्हाला जर माझ्या प्रोडक्टचा हॉल हवा असेल, प्रोडक्ट हॉल की प्रोडक्ट हॉलच बोलतात ना, काय बोलतात मला नाही माहिती आहे, सॉरी। म्हणजे चुकत असेल माझं काही तर मला सांगा, असं जज नका करू की तिथं चुकतंय, तुला येत नाही तर कशाला आली आहे ना। मी ट्राय करते, तो मला
हे जे आहे ब्लश हे मी नाही नोजला नाही लावायचं आहे नोजला, पण नोजचा विषय असा आहे ना की इथं ऑलरेडी जास्त प्रोडक्ट पडलं आणि मी त्याचं नोजला जास्त लावलं ना, आणि तुम्ही काही बोला पण जी मच्छा ब्लेंड ब्लशला हाताने ब्लेंड करण्यात आहे ना ती दुसरी कशात नाही माहिती आहे, जर करत नसता. फायनली दिसतंय ना छान. मी भूत झाले होते, मी घाबरले होते की आता कसं, पण ठीक आहे. आणि तसे तर तुम्ही मला ॲब्रो नाही आहेत, पण आता काय इकडचा फील करून घेते ना, परत येते. आता मला लिपस्टिक लावायची आहे, बट मी विचार केला की मी पहिली साडी घालून येते आणि मग करूयात ते. हे साडी घातल्यावर मला समजेल की कशी लिपस्टिक लावली पाहिजे आणि कसं वगैरे सगळं. सो असा आहे हा बेस आणि इयरिंग्स वगैरे आता येतील तर दाखवते. मी घातली आहे साडी. तुम्हाला ह्या साडीवरची छान छान रील्स बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. फॉलो करा. दोन आहेत तर मला तरी असं वाटतंय माझ्या सेन्सनुसार की हे छान वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? हेच घालूया. पूर्ण लुक तर कम्प्लीट झालाय, पण पूर्ण लुक हाफ इनकम्प्लीट आहे विदाउट. फुल लुक बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला जर हा लुक अजून जवळून बघायचा आहे किंवा ह्या लुकचा मी आता काय यूज करणार आहे, कुठे जाणार नाही आहे, मी घरातच रील्स बनवणार आहे, तर तुम्हाला ते रील्स बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करा.